नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण तारिणीने निशीला घरी आणत सगळ्यांचीच वाट लावलेली आहे. म्हणजे सगळं त्या युवराजला आणि निशीला वाटत होतं की आपण प्लॅन करून तारिणी आणि केदारला घराच्या बाहेर काढू शकतो, पण तारिणीने एका शब्दातच या निशीची हवा काढलेली असते आणि तिला घरी आणलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की देवकीचा वाढदिवस आहे आणि देवकी म्हणजेच केदारची आई. त्या वाढदिवसाच्या दिवशी तारिणीने दयानंद काकांना सांगितलेलं असतं की केदार असं काम करत असतो, म्हणजे अन्नदान करत असतो आणि त्याचबरोबर सोशल वर्क त्याचं असतं. तेव्हा दयानंद काका तिथे पोहोचतात आणि त्यानंतर तारिणी आणि केदारमध्ये जो वाद होतो त्यामुळं तारिणी केदारचं मन कसं जिंकते आणि पुन्हा ते दोघं एकत्र कसे आलेले आहेत ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की घरी खूप गोंधळ चाललेला असतो. युवराजने प्लॅन केलेला आहे की काहीही झालं तरीही ह्या केदारला आणि तारिणीला घरातनं बाहेर काढायचं, कारण युवराजचे सगळे काळे धंदे तारिणीला माहिती आहेत. परंतु तारिणीची एक अशी चूक घडलेली आहे, इमोशनल चूक म्हटलं पाहिजे, कारण त्या मिशनमध्ये तारिणी फेल झाली. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे निशीमुळं हे सगळं मिशन आपल्या हातून गेलेलं आहे. नाहीतर गुलाबपर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागला नसता हे तारिणीच्या लक्षात येतं. म्हणून तर तारिणीची आता चिडचिड चाललेली असते, तिला खूप त्रास होत असतो. तिला कळत नसतं की ह्या गोष्टी मी सोडवू कशा पद्धतीने, नक्की कसा मार्ग काढू या सगळ्यांवरती, हा प्रश्न तारिणीला पडलेला असतो. परंतु केदार तिच्या मदतीला असतो आणि केदारसुद्धा तिची प्रत्येक वेळेस साथ देत आहे. केदारलाही माहिती आहे की तारिणी काय करू शकते, तारिणी काय आहे, या सगळ्या गोष्टी केदारला सुद्धा माहिती आहेत. त्यामुळं तारिणी रूममध्ये येऊन तिचा जो बोर्ड असतो तो त्या बोर्डवरती तिने सगळे डॉट जोडून ठेवलेले असतात. कुठून कुठं जायचं, काय करायचं, हे सगळं तिने केलेलं असतं आणि तिची इतकी चिडचिड चाललेली असते की केदारने सुद्धा याआधी तारिणीला कधीही एवढं रागात पाहिलेलं नव्हतं. एवढा राग तारिणीचा होत असतो. तारिणीला त्रास होत असतो की का मी विश्वास ठेवला. मी जर विश्वास ठेवला नसता तर आज ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. मी विश्वास ठेवला आणि हे सगळं झालेलं आहे हे तारिणीच्या लक्षात येतं. म्हणूनच तारिणीला खूप त्रास होत असतो. तारिणी म्हणत असते की नाही, आज काहीही झालं तरीही मी माघार घेणार नाही, एवढं तारिणीने ठरवलेलं असतं. इकडे केदार मात्र म्हणत असतो की जरा शांत हो, कसं झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये एवढा विचार नको करू, आपण पुन्हा सगळं करूया. तारिणी म्हणते की नाही केदार, सगळं हातातोंडाशी आलेलं होतं, फक्त माझ्यामुळं, माझ्या इमोशनल स्वभावामुळे हे सगळं झालेलं आहे. घरी वेगळाच गोंधळ सुरू झालेला आहे आणि आता निशी आणि त्याचबरोबर युवराज या दोघांनी प्लॅन केलेला आहे. कारण त्यांना कळलेलं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्यामधून निशी युवराजला सांगू लागते की तारिणीला सगळं कळलेलं आहे आपल्या खोट्या प्रेग्नन्सीबद्दल. तेव्हा मात्र युवराजला खूप राग येतो. युवराज म्हणतो तू कसं सांगितलंस. तेव्हा ती सांगते की मी चुकून बोलून गेले, म्हणजे जो घडलेला प्रकार होता, बाबा जो आणलेला होता वगैरे, ते काही ती सांगत नाही, पण माझ्या तोंडून गेलेला आहे. आणि युवराज भयानक तिच्यावरती चिडतो. तिला म्हणू लागतो तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस. त्यानंतर मात्र युवराज म्हणतो की आता मी जे सांगतोय ते तुला करावं लागणार आहे, तू या घरातून बाहेर पडायचं. म्हणजे तारिणीला जरी कळलेलं असलं तरीही आपण या सगळ्यातून मार्ग काढूया असं या दोघांचं ठरलेलं असतं. युवराजला वाटत असतं की त्याने खूप छान हुशारी केलेली आहे. निशीच्या हातात त्याने सांगेल तसं लेटर लिहून घेतलेलं आहे, म्हणजे कुणी अक्षर चेक करण्याचा प्रयत्न केलाही तरी कोणाला कळणार नाही, अशी ही युवराजची चाल असते. पण ती तारिणीला मात्र चांगलीच माहिती असते. परंतु घरात आता गोंधळ झालेला असतो आणि युवराज म्हणत असतो की नाही, मला आत्ताच्या आत्ता माझी बायको निशी या घरात हवी आहे. या तारिणीनेच तिला काहीतरी केलेलं आहे. तेव्हा मात्र तारिणी म्हणते मी तिला काहीही केलेलं नाही. तारिणी स्पष्टपणे असते, तिच्या शब्दांवरती ती स्पष्ट असते. तेव्हा केदार तिथे येतो आणि म्हणतो माझ्या बायकोशी या आवाजात बोलायचं नाही. आणि मग कौशिकी ओरडते, ती म्हणते बस झालं, काय चाललंय तुमचं. एकतर निशिता घरात नाही आहे आणि तुमचा हा सगळा गोंधळ काय चाललेला आहे, किती वेळा तुमचं ऐकून घ्यायचं आहे, शांत व्हा, असं म्हणत कौशिकी त्या दोघांनाही शांत करते. तारिणी म्हणते निशी गेलेलीच आहे ना, मला माहिती आहे ती कुठं गेली असेल, मी तिला घेऊन येते, असं तारिणी सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की युवराजला आठवत असतं की त्याने जो काही गोंधळ घातलेला आहे, ज्या गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं आता
युवराजला आठवत असतं. इकडे निशीने घरी येऊन वेगळाच गोंधळ घालायचं ठरवलेलं असतं. निशीला असं वाटत असतं की तिनं जे केलेलं आहे त्या गोष्टी योग्य आहेत आणि तिने येऊन आता इकडे रेखाचे कान भरू लागते. खरं तर रेखाच घर सोडून चाललेली असते, परंतु रेखा जेव्हा घर सोडून जाणार आहे ती म्हणत असते माझी लेक सांभाळेल मला, मी माझ्या लेकीकडे चाललेली आहे. आणि तिची लेक दारात बॅग घेऊन हजर असते आणि आता रेखाने पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की माझ्या निशीला घराबाहेर या तारिणीने काढलेलं आहे. या तारिणीची इतकी मजल गेलेली आहे की माझ्या लेकीच्या सुखावर उठलेली आहे. तेव्हा मात्र तारिणीला कळलेलं असतं निशी कुठं आहे, कारण तिला अंदाज आहे निशी कुठंपर्यंत जाऊ शकते, कारण निशी घरीच जाऊ शकते हे तिला अंदाज आहे. तारिणी घरी येते. आता रेखा म्हणते की अजून काय राहिलं आहे माझ्या मुलीला त्रास द्यायचं. तेव्हा ती म्हणते की मी येते निशीची थोरली बहीण म्हणून आलेली नाही, तर खांडेकरांची थोरली सून म्हणून या घरात आलेली आहे आणि निशी कुठं आहे मला तिच्याशी बोलायचं आहे. तारिणी निशीकडे येते आणि निशीला म्हणते की आत्ताच्या आत्ता बॅग उचलायची आणि चलायचं. ती म्हणते मी येणार नाही, जोपर्यंत तू त्या घरात आहे तोपर्यंत मी येणार नाही. तारिणी म्हणते मला माहिती आहे तू काय करणार आहेस ते, पण आत्ताच्या आता बॅग उचलायची आणि निघायचं, असं तारिणी तिला सांगत असते. कारण तुला माहिती आहे या घरामध्ये सुमीला आणि त्या घरामध्ये कौशिकीताईंना खोटं बोललेलं चालत नाही. जर तुला आणखी खोटं बोलायचं असेल तर यामध्ये तूच अडकली जाणार आहेस, असं तारिणीने स्पष्टपणे निशीला सांगितलेलं असतं. परंतु निशी ऐकायला तयार नाही. तारिणी म्हणते मगाशी काय केलं तुला माहिती आहे, मग मी अजून काय करू शकते याचा अंदाज तुला आलाच असेल, असं तारिणीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्या क्षणी निशीने बॅग घेतलेली असते आणि निशी तारिणीबरोबर खांडेकरांच्या घरी आलेली आहे. तारिणीने आता चॅलेंज तर जिंकलेलं आहे आणि तारिणी आणि युवराज दोघंही आता पुन्हा खांडेकरांच्या घरात आलेले आहेत, कारण त्यांचं जे मिशन आहे ते त्यांना काही करून पूर्ण करायचं आहे. आणि तारिणीसाठी मिशन असलं तरीही खरं तर केदारसाठी ही गोष्ट खूपच मोठी आहे. केदार तारिणीवरती मनापासून प्रेम करतो आणि तारिणीसोबत आपण आज लग्न करून या घरात आलो ही गोष्ट खोटी असली तरीही केदार हा तारिणीसोबत सुखाचा संसार करतोय असंच त्याला वाटत असतं. इकडे आता देवकीचा वाढदिवस असतो. नेमकं त्या दिवशी म्हणजेच केदारची आई त्या दिवशी तो अन्नदान वगैरे अशा बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्यासाठी तो आता आलेला असतो. आणि नेमकं दयानंद काकांना तारिणीने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्यामुळं दयानंद काकासुद्धा तिथे पोहोचतात. पण नेमकं असं होतं की मीडियावाले तिथे येतात आणि मीडियावाले ही बातमी उचलून धरतात, त्यामुळं केदारचं मन दुखवलं जातं. केदारला असं वाटतच नव्हतं की आपण आपलं काही करतोय, आपल्या आईसाठी जे काय करतोय त्याच्यामध्ये या माणसाने यायला नको आहे, एवढंच केदारला वाटत असतं आणि केदारची चिडचिड चाललेली असते. तेव्हा मात्र केदार घरी येतो आणि तारिणीला जाब विचारू लागतो, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, तुला कोणी करायला सांगितलं होतं हे सगळं. कसं आहे माहिती आहे का, मिशन पुरतं आहे इथंपर्यंत गोष्टी ठीक आहेत, माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये अजिबात नाक खुपसायचं नाही, कारण माझ्यामध्ये आणि खांडेकरांमध्ये म्हणजे दयानंद खांडेकरांमध्ये कधीच काही होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. तारिणी तर हादरलेली असते. तारिणीला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालं आहे, केदार एवढा का चिडलाय हा प्रश्न तारिणीला असतो. परंतु तो म्हणत असतो की अजिबात नाही, इथून पुढे माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही, एवढं लक्षात ठेव, असं केदारने स्पष्टपणे तारिणीला सांगितलेलं असतं. आणि तारिणी मात्र खरंच खूप टेन्शनमध्ये असते. तारिणीला कळतच नाही आहे की केदारला एवढं चिडलेलं तिनं याआधी कधी पाहिलेलं नव्हतं, पण आज जो केदार चिडलेला असतो ते स्वाभाविक आहे हे तारिणीच्या लक्षात येतं. खरं तर एवढी खंबीरपणे उभी राहणारी तारिणी आज तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण केदार तिच्या जवळचा मित्र आहे आणि तो ज्या पद्धतीने तिच्याशी बोललेला आहे ते पाहून तिला खरं तर वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर तारिणी केदारची समजूत घालते आणि दोघंही एकमेकांना माफ करतात, एकमेकांशी बोलतात. ती तारिणी सांगते की अरे मी चांगल्या हेतूने सांगितलं होतं त्यांना, असं काही नाही आहे, कारण तेही त्यांच्याबद्दल माझ्याशी बोलत होते. तेव्हा केदार म्हणतो की हे सगळं करायची अजिबात गरज नाही, असं केदारने तिला सांगितलेलं असतं. आणि मग दोघंही त्या गोष्टी सोडतात आणि पुन्हा एकत्र येतात. आता केदार आणि तारिणी गाडीवरती चाललेले असतात. त्या केदारच्या लक्षात येतं की तारिणी ही झोपी गेलेली आहे, म्हणजे तारिणी सरळ सरळ गाडीवरती केदारच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते. केदार गाडी थांबवतो आणि दोघांचा छान असा सेल्फी घेतो, म्हणजे इतके दिवस ज्या गोष्टीची केदार वाट बघत आहे ती गोष्ट त्याला मिळत असते. आणि मग मात्र तारिणी उठते आणि म्हणते आपण पोहोचलो, तेव्हा तो सांगतो की हो. आणि मग केदार आणि तारिणी पोहोचलेले असतात. तारिणी आणि केदार या दोघांचा जो काढलेला फोटो आहे त्या फोटोकडे केदार पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.